केवळ महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी ही अभिमानाची घटना आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये स्थान मिळालंय। या 12 किल्ल्यांमध्ये 11 किल्ले हे महाराष्ट्रातले आहेत, तर एक जिंजीचा किल्ला आहे जो तामिळनाडूमध्ये आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयाबाबत आनंद व्यक्त केलाय। युनेस्कोला गृहीत धरू नका, निकष नीट पाळले नाहीत तर युनेस्को दर्जा काढून घेतं असा इशारा देखील राज ठाकरेंनी दिलाय। गड किल्ल्यांवरील सर्वच अतिक्रमणं जात धर्म न पाहता तत्काळ हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील ट्विट करत प्रत्येक भारतीय या सन्मानानं आनंदित झाल्याचं म्हटलंय। तसंच लोकांना या किल्ल्यांना भेटी देण्याचं आवाहन केलंय। तर युनेस्कोच्या या यादीमध्ये कोणकोणत्या किल्ल्यांचा समावेश करण्यात आलाय पाहूया। रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूमधील जिंजी किल्ला। तर युनेस्कोनं छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश केला। ही बाब महाराष्ट्रासाठी अभिमानाची आहे। युनेस्कोच्या या निर्णयावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। आपल्या सांस्कृतिक मंत्रालयाने भारत सरकारच्या प्रधानमंत्री मोदयांसमोर ठेवलं होतं। मी प्रधानमंत्री मोदयांचे आभार मानेन की त्यापैकी प्रधानमंत्री मोदयांनी हा निर्णय केला की जागतिक वारसा स्थळ म्हणून छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले, ज्यातले 11 किल्ले महाराष्ट्रात आणि एक जिंजी हा तमिळनाडूमध्ये आहे, असे 12 किल्ले नॉमिनेट करण्याचा निर्णय घेतला। आपले 12 छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जागतिक वारसा दर्जामध्ये वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये त्यांचा समावेश केला। ही आपल्यासाठी, महाराष्ट्रासाठी, तमाम शिवभक्तांसाठी मोठी गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे। कारण आपण म्हणायचो छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र, कीर्ती, शौर्य 7 समुद्रापलीकडे पोहोचलंय आणि खऱ्या अर्थाने ते आता पोहोचलंय। 1630 ला त्यांचा जन्म झालेला होता, आता आपण 2025 मध्ये आहे। म्हणजे या सगळ्या गोष्टीला 400 वर्ष होऊन गेलेली आहेत, 395 वर्ष होऊन गेलेली आहेत। तर 395 वर्ष होऊन गेलेले असताना ज्या पद्धतीनं पुढच्याही पिढ्या ते सगळं टिकलं पाहिजे, राहिलं पाहिजे, त्याच्याकरता त्याच्यात समावेश होणं अत्यंत गरजेचं होतं। ते काम झालेलं आहे। दरम्यान पंतप्रधान मोदींनी ट्विट करून काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। प्रत्येक भारतीय या सन्मानानं आनंदित झालाय। या मराठा मिलिटरी लँडस्केप्स मध्ये 12 भव्य किल्ल्यांचा समावेश आहे। यापैकी 11 महाराष्ट्रात तर एक तामिळनाडूमध्ये आहे। जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो तेव्हा आपण त्याचा संबंध सुशासन, लष्करी ताकद, सांस्कृतिक अभिमान आणि सामाजिक कल्याणावर भर देण्याशी जोडतो। अन्यायापुढे न झुकण्याच्या त्यांच्या वृत्तीनं हे थोर शासक आपल्याला प्रेरणा देतात। मी सर्वांना आवाहन करतो की या किल्ल्यांना भेट द्या आणि मराठा साम्राज्याचा समृद्ध इतिहास जाणून घ्या। तर या सगळ्यावर राज ठाकरेंनी नेमकं काय ट्विट केलंय पाहूया। राज ठाकरे म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या 12 किल्ल्यांना युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला। फक्त सरकारला एक आठवण करून द्यावीशी वाटते, ती म्हणजे युनेस्कोनं जागतिक वारसा दर्जा दिला म्हणून युनेस्को सारख्या संस्थांना गृहीत धरता येत नाही।
निकष नीट नाही पाळले तर युनेस्को हा दर्जा काढून घेतं. याची आतापर्यंत 2च उदाहरणं आहेत. यामुळे सरकारनं फक्त आनंद साजरा करू नये तर एका मोठ्या जबाबदारीचं भान देखील बाळगावं. या सर्व गड किल्ल्यांवरची जी काही अनधिकृत बांधकामं आहेत ती तात्काळ पाडून टाका. त्यात जात धर्म पाहण्याची गरज नाही. तर युनेस्कोनं या यादीमध्ये समावेश केलेल्या 12 किल्ल्यांसह इतर किल्ल्यांच्या संवर्धनावर सरकारनं भर द्यावा अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. आपला नेक्स्ट स्टेप आणि सरकारची ही जबाबदारी आहे की ब्रँडिंग झाल्यानंतर खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे हे 12 किल्ले संवर्धन आणि जतन कशा पद्धतीने आपल्याला करता येईल, रायगड मॉडेल प्रमाणे आपल्याला कशा पद्धतीने संवर्धन करू शकतो ह्याच्यासाठी एक मास्टर प्लॅन करायला पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.